आणि या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरलाय विवेक घासे यांना विनंती आहे की आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आणि शादाब सुमरा यांना विनंती आहे, आपल्यासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. आणि आता मात्र हा या आजच्या रात्रीचा अंतिम सामना असेल. वनी फायटर्स विपक्ष ST पाटील कन्स्ट्रक्शन. आणि या सामन्याचं धावतो समालोचन आपल्या मातृभाषेमध्ये, आपल्या मायबोली मराठीमध्ये आपण ऐकणार आहात सन्माननीय प्रमोदजी यांच्या मुखातून. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद यशनजी. सुंदर स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. तमाम क्रिकेट मायबाप या ठिकाणी आपला अतिशय महत्त्वाचा वेळ देऊन रात्रीचे या ठिकाणी 2 वाजतायत आणि 2 वाजलेत तरी मात्र आपला क्रिकेटचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लावायचं काम या ठिकाणी मायबाप प्रेक्षकांनी केलेलं आहे. अशा मायबाप प्रेक्षकांचं या ठिकाणी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतोय. वणी संघाचा हा सामना आहे आणि आपण ढोल ताशांचा गजर या ठिकाणी आपण ऐकतोय आणि क्रिकेटची एक वेगळी मजा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जितेश बावकर, जर आपण कुठे असाल तर आपण यायचं आहे. तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या ठिकाणी आपण पाहतोय विवेक घासे याला सन्मानित केले जाते एक सुंदरसा चषक देऊन. आणि आपण सामन्याकडे चलतोय. माझे साथी स्कोर रिपोर्टर या ठिकाणी मंदार या ठिकाणी चांगलं काम, चांगलं सहकार्य आम्हाला त्याच्याकडून लाभलेलं आहे. आणि प्ले ऑन. सजलाय मैदान. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहतो. या वेळेला मात्र लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय तो मात्र राजा माली. या वेळेला मात्र काहीसा अपील. थँक्यू यासिनजी. आपण आमच्या सगळ्यांना या ठिकाणी आपल्या मधुर वाणीतून आणि आपल्या अनुभवातून या शब्दाच्या फुलांतून या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी समालोचन आम्हाला ऐकवलं. धन्यवाद. पुन्हा एकदा आम्ही उद्याची वाट पाहतोय आणि आपण उद्या लवकर यावं अशी आपल्याला विनंती. तर एक बुलंद आवाज अलिबागचा या ठिकाणी आपण ऐकला SNG मर्चंट साहेब यांच्या मुखातून. रजा घेतात आजच्या रात्रीसाठी म्हणूया की उद्याच्या दिवसासाठी म्हणूया की या ठिकाणी उद्याचा दिवस तर उगवलेलाच आहे. कारण आता पाहतोय आपण या ठिकाणी 2 वाजलेत. मला वाटतं या ठिकाणी काहीच अपील सरड अंपायर या ठिकाणी घेतात. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी इशारा केलेला आहे. काय अपील आहे की कदाचित एष्ट्यांवर चेंडू आदळलेला असावा आणि यासाठी खऱ्या अर्थाने हा तिसरा कॉल या ठिकाणी केलेला आहे. दरम्यान पहिलाच चेंडू होता राजा माली याचा आणि या पहिल्याच चेंडूमध्ये खूप सुंदर या ठिकाणी गोलंदाजीला सुरुवात त्याने केलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय जातोय आणि लवकरात लवकर आपल्याला हा निर्णय येणार आहे. नाही, नॉट आउट असेल हा खेळाडू. अपील या ठिकाणी फेटाळली जाते. मात्र यावेळेला एक सुंदर सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय राजा माली याच्याकडून. आणि या षटकामध्ये राजा मालीच्यावर फार मोठी जबाबदारी असणारा आयकॉन प्लेयर आहे वणी फायटर संघाचा. आणि या संघाचे संघनायक जर आपण पाहायला गेलो तर अरुणजी घोगरे साहेब आणि किशोर मंडलुसकर साहेब. खऱ्या अर्थानं वणी संघ ज्यावेळेला खेळत असतो ना उत्साह फार मोठा असतो. खरं तर ज्यावेळेला कबड्डी असो किंवा क्रिकेट असो गावाचा
खूप चांगला पाठिंबा या संघाला मिळत असताना आम्ही पाहत असतो. यावेळेला पहा नाशिक बाजा या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. मात्र यावेळेला लोंगांच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू कलेक्ट केलेला आहे आणि तेवढीच चांगली फेकी या ठिकाणी केलेल्या आहेत. मात्र 2 धावा मात्र रोखू शकलेल्या नाहीत. दरम्यान धावसंख्या जर आपण पाहायला गेलं तर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा येतात आणि आपल्या वैयक्तिक खाते या ठिकाणी उघडलं जाते. मला वाटतं कल्पेश आहे त्या ठिकाणी गिरीश मडवी याच्या सोबत फलंदाजीसाठी. आणि या वेळेला मात्र सुंदर फटका खेळलेला आहे. चेंडूचा बरोबर अंदाज घेतला होता आणि चेंडू मात्र पाहिला, चेंडूचा टप्पा पाहिला आणि या वेळेला मात्र फाईन लेगच्या वरून तो सर्कलच्या आतमध्ये आहे आणि या सर्कलच्या आतमध्ये असलेल्या खेळाडूचा नक्कीच फायदा उचलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. मात्र चेंडूवर जी नजर ठेवली होती ती नजर मात्र वाखाणण्याजोगी होती आणि या नजरेबरोबरच जर तुमची नजर व्यवस्थित नसेल तर तुमची बॅटच्या लाईनमध्ये येणार नाही चेंडूच्या आणि नक्कीच मिस करेल ते चेंडू. परंतु या वेळेला मात्र आपण पाहतोय की कल्पेश मात्र या ठिकाणी चौकार घेतोय आणि एक चांगली सुरुवात करून देतो आपल्या संघाला. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. या वेळेला मात्र थोडीशी बॅटची हलकीच कडा लागली आणि चेंडू तिथेच थांबला. बॅट आणि चेंडू याचा व्यवस्थित संपर्क यावेळेला मात्र झाला नाही. परंतु मात्र राजा मालीची यावेळेला आपण नक्कीच वाहवा करूया, कारण मगाचा चेंडू जो चौकार आला होता तो चेंडू त्याने मिडल स्टंपवर टाकला होता. मात्र यावेळेला हा चेंडू त्याला त्या पद्धतीने खेळता येणार नाही याची काळजी मात्र त्याने घेऊन चेंडू टाकला होता ऑफस्टंपच्या दिशेने. पुन्हा एकदा मात्र यावेळेला रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होतोय. रिव्हर्सिप या ठिकाणी मगाशी जर आपण पाहिलं तर ऋत्वी पवार संघाचा जो कर्णधार आहे प्रमोद, त्या प्रमोदने मात्र एक सुंदर असा रिव्हर्सिप घेऊन एक षटकार घेतला होता आणि त्या षटकारावर आपल्या संघाला फार मोठी धावसंख्या त्यांनी मिळवून दिली होती आणि त्याच्यामुळे त्यांना विजय सुद्धा प्राप्त झाला. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा तो ठरला. मात्र या वेळेला आपण कल्पेशला त्या पद्धतीने प्रयत्न करताना पाहतोय परंतु यश मात्र नाही. पुन्हा एकदा राजा माली, यावेळेला पुन्हा एकदा तोच फटका. यावेळेला राजा मालीने तीच चुकी केली की चेंडू मिडल स्टंपवर टाकला आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. तर सुंदर या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. मात्र या वेळेला चेंडू अडवण्यामध्ये अपयश आलेला आहे. उंचावर खेळलेला चेंडू आणि लो लँडमध्ये खेळलेला या ठिकाणी चेंडू होता. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर राजा माली याचा षटक मला वाटतं संपल्याचा इशारा येतोय आणि पहिल्या षटका अखेर आपण पाहतोय 10 धावा. आणि खरं तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत. पॉवर प्लेचे षटक आहे आणि सुरुवात चांगली म्हणायला हरकत नाही, कारण ज्यावेळेला 2020चा आपण सामना पाहतो त्यावेळेला प्रति षटकामागे जर 10ची सरासरी असेल तर ती चांगली मानली जाते आणि तशीच सरासरी यावेळेला जर आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी एसटी कंस्ट्रक्शन संघाची सुभाष पाटील, ऋषिकेश पाटील यांच्या या संघाची आहे आणि याच्यामध्ये 2 चौकार आहेत ते मात्र कल्पेश वैयक्तिक तर 5 चेंडू खेळला आणि 5 चेंडूमध्ये मात्र त्यांनी खऱ्या अर्थानं 10 धावा जमवलेल्या आहेत. 6चे चेंडू खेळलेले आहेत, तो 6 पूर्ण ओव्हर खेळला. अजिबातच या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर गिरीशला स्ट्राईक नाही मिळाली. मात्र यावेळेला दुसरं पॉवर प्लेचे षटक घेऊन आपण पाहतोय तो गोलंदाज केदार कदम, मॅन फ्रॉम बापदेव वणी. हा अंगार आहे, याच्याकडे वेग आहे आणि हुशार आहे हा खेळाडू. तर पाहायला गेलं तर उजव्या हाताने गोलंदाजी करतो परंतु फलंदाजीला ज्यावेळेला येतो त्यावेळेला मात्र तो डाव्या हाताने फलंदाजी करतो आणि एवढी आक्रमकता असते त्याच्या फलंदाजीमध्ये की समोरचा गोलंदाज नक्कीच विचार करून त्याला गोलंदाजी करत असतो. कित्येक फलंदाज आपण पाहतो, कित्येक गोलंदाज आपण पाहतो की उजव्या हाताने गोलंदाजी आणि डाव्या हाताने फलंदाजी. विशाल बडेकडे जर आपण पाहायला गेलं तर विशाल बडे सुद्धा उजव्या हाताने गोलंदाजी आणि डाव्या हाताने फलंदाजी करतो. वा, तर कल्पेश पुन्हा एकदा स्ट्राईक कडे येतोय. तर कल्पेशकडून नक्कीच आशा आता यावेळेला वाढल्या असतील. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका सुंदर. या वेळेला मात्र चौकार नाही तर षटकार मिळणार. क्या बात आहे. आता मात्र जर आमचं डीजे असताना तर नक्कीच या मस्त मैहू डॉन हे गाणं या ठिकाणी थिरकलं असतं. मात्र यावेळेला कल्पेशवर टाकली जबाबदारी. कल्पेश मात्र कल्पना करू शकणार नाही विरुद्ध संघ अशा पद्धतीने या ठिकाणी खेळतोय. विचार नसेल केला केदारने की या चेंडूला मला रिव्हर्स स्वीपचा फटका मिळणार आहे. जरी आपण यावेळेला पाहतो आहोत की वेग आहे, टप्पा आहे, परंतु यावेळेला मात्र इरादा पक्का आहे तो मात्र कल्पेशचा आणि कल्पेश मात्र षटकाराच्या साह्याने यावेळेला धावसंख्या मात्र वाढवतोय
आणि धावसंख्या होती ती 17. फार मोठा खतरा होणार आहे. कल्पेश ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय या वेळेला मात्र पुन्हा एकदा पॉवर प्लेचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या वेळेला मात्र पुन्हा एकदा चांगली अपील या ठिकाणी होते, परंतु पंचांचे हात मात्र वर निघायच्या ऐवजी पाठीमागे निघाले. त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी अपील फेटाळले जातोय आणि नक्कीच एक पुन्हा एकदा कल्पेशला या ठिकाणी चकवण्याचा प्रयत्न होता. मात्र कल्पेशने विचार केला होता की मी फाईन लेगच्या दिशेने या ठिकाणी सर्कलच्या वरून हा चेंडू भिरकावून देईन, परंतु अपयश मात्र आलेला आहे. दुसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय ते मात्र केदार कदम, मॅन फ्रॉम वणी आणि वणी संघाचाच खेळाडू आपल्या संघामध्ये खेळतोय. या वेळेला मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅट आणि चेंडू याचा काही संपर्क आला नाही. मी मगाशी म्हणत होतो की ज्या वेळेला षटकार येतोय आपल्या बॅटमधून त्यावेळेला मात्र जर आपण एक कल्पकता असते का पहिल्या चेंडूवर जर षटकार येत असेल तर आपण सिंगल डबल घेऊन स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं आहे. आपल्या जोडीदाराला सुद्धा खेळायला देणं गरजेचं आहे, कारण 2 चेंडू जर आपण मोठ्या प्रहारामध्ये जर वाया घालवतात तर नक्कीच त्याच्या बाबतीत आपण विचार करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुद्धा आपण पाहत असतो त्यावेळेला प्रत्येक खेळाडू मोठा फटका आणल्यानंतर सिंगल किंवा डबल याच्यामध्ये असतो. यावेळेला मात्र झेल हवेत आहे आणि हा झेल सुद्धा सुटलेला आहे. कल्पेशला मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा जीवदान मिळते आणि खऱ्या अर्थानं हा झेल सुटतो. मला वाटतं त्या ठिकाणी गोपीनाथ घासे वा 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 त्याचे फार सपोर्ट करणारे या ठिकाणी खेळाडू आहेत आणि त्याची वाहवा करतात गोपीनाथ घासे याची. मात्र गिरीश डावखुरा फलंदाज यावेळेला स्ट्राईक कडे येतोय. गिरीशला अजून काही चेंडू खेळायला मात्र मिळालेले नाहीत, परंतु गिरीशकडे क्षमता आहे. अजूनही प्रेक्षक या ठिकाणी हे सामने पाहतात, खऱ्या अर्थाने त्यांचा मनपूर्वक आभार. या वेळेला मात्र लेफ्टवर टाकला चेंडू या ठिकाणी भिरकावून देतो मिड विकेटच्या दिशेने. त्या ठिकाणी गौरव आहे, गौरव मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा तर या ठिकाणी घेतलेले आहेत, परंतु तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही केला. चांगली फेकी या ठिकाणी, मात्र 2 धावा रोखू शकलेला नाही आणि 2 षटकांची समाप्ती या ठिकाणी होत आहे. तर आपण पाहतोय 2 षटकांमध्ये 20 धाव फलकावर येत आहेत. मात्र या वेळेला जर पाहिलं तर विकेट मात्र अजूनही शाबूत आहेत, ते मात्र या ठिकाणी ST पाटील कंस्ट्रक्शन या संघाचं. तर 2 षटकानंतर धावसंख्या होते 20. आपण चालतोय माझे साथी कॉमेंटेटर्स, माझे बंधू, माझे मित्र या ठिकाणी राहुल ताडकरकडे. धन्यवाद दादा. तर निश्चितच आपण आवाज ऐकत होतात मायक्रोफोनवर सन्माननीय आमचे गुरुवर्य प्रमोदजी चोगळे यांचा. तर घेऊन जातोय मैदानात जिथं रंगला जातोय क्रिकेटचा सोहळा, याची देही याची डोळा, रंगला जातोय क्रिकेटचा सोहळा. तर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय राजा माळी. राजा को प्रजा कभी धोका नहीं दे सकते असं म्हटलं जात आहे. तर राजा आपल्या खांद्यावर दारोमदार घेऊन मात्र गोलंदाजीसाठी आलाय आणि जखडून ठेवतोय. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. या गोलंदाजांना आपल्या नावाचा ठसा मात्र अनेक ठिकाणी उमटवलाय. पण कल्पेश काय दिमागदार फलंदाजी करतोय. राईट आर्म वर द विकेटने मारा करतोय, लेफ्ट हँड आहे आणि एक धाव तर सहजरित्या पूर्ण. तिकडे खरोखर विकेट किपरची जेवढी वाहवा करावी ना तेवढी कमी आहे. ठमके आहेत तिकडे, ओमकार ठमके, मॅन फ्रॉम वणी गावाचा हा सुपुत्र. अतिशय सुरेख किपिंग त्याच्याद्वारे पाहायला मिळतो. MS धोनी सारखी त्याचं लक्ष असतं आणि प्रत्येक चेंडूवर फेरबदल करतो, एवढं तो चाणाक्ष आहे असा हा किपर केदार ठमके. तर राजाला मात्र खेळावं लागेल, चांगली बिंदी गेंद टाकावी लागेल. गिरीशला मगाशी मात्र सर्वांची मन नाराज केली होती, पण गिरीशला मात्र आता हात खोळावे लागतील. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, गगनचुंबी षटकार दाखवावे लागतील, अस्मानी टोळे खेळावे लागतील. जर आपला संघ जिंकायचा असेल, जिंकण्याचे यश प्राप्त करायचं असेल तर मोठे धावांचं डोंगर मात्र उभं करावं लागेल, राजाला मारावं लागेल. आणि उंचावे तर राजावर हॅवी होतोय आणि आता मात्र आतिषबाजी.
ढोल नगारे वाजवा रे वाजवा. आताच होली संपले. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. खरोखर तुमचा जल्लोष, तुमचा उत्साह निश्चितच असाच राहू दे, कारण एक जोश भरलं जातं आपल्या खेळाडूंमध्ये. आणि पहिल्या विकेटचं पतन, धावसंख्या धाव फलकावर लागल्या जात आहेत 21 आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय मुन्ना बडे, मॅन फ्रॉम आंबेघर. या खेळाडूवर भरपूर विश्वास आहे आणि मोठे मोठे फटके तो सहजरित्या मारतोय. अनेक मैदान त्यांना अधिराज्य गाजवलंय. आज मात्र त्याला खेळावं लागेल. 11 रत्ने आपण का निवडलीत? प्रत्येक गावातून एक रत्न तरी आपण निवडला जातो आणि या रत्नांना आपल्याला नावांची साजेशी खेळी मात्र करावी लागेल. आपल्या संघ मालकाला दाखवून द्यावा लागेल का मी तुमच्यासाठी किती महत्वाचा खेळाडू आहे. एका टीमसाठी एक टीम कॉम्बिनेशन सारखं खेळावं लागेल. तर राजाचा पुढील चेंडू सामना करेल. हो, मारण्याचा बेत फसला जातोय. बिंदी गेंदी येते आणि डॉट चेंडूची सांगता होते. विकेट किपर मात्र चाणाक्ष मी म्हटलंय. जसा भारताचा महेंद्रसिंग धोनी तसा मात्र हा वणी गावाचा सुपुत्र ओमकार ठमके, मॅन फ्रॉम वणी. राजा टू मुन्ना. बरेच वर्षे एकत्र क्रिकेट खेळतात. प्रत्येकाच्या खाणानं खुणा प्रत्येकाला माहीत असतील. कोणत्याची कमकुवत बाजू तर कोणाची मजबूत बाजू ही मात्र दोन्ही खेळाडूंना माहीत आहे. राजाला सुद्धा मुन्नाची कमतरता माहीत आहे, तर मुन्नाला सुद्धा राजाची कमतरता माहीत आहे. खेळावं लागेल आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या संघ मालकासाठी, आपल्या टीमसाठी आणि हात खोलावे लागतीलच. कारण जर स्कोरबोर्ड पाहिलं तर धावफलकावर तिसरा षटक प्रगतीपथावर आणि धावा तब्बल लागल्यात 22 धावा. आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळून काढलंय. स्क्वेअर लेगला मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. तिकडे गौरव आहे, कोणतीही चुकी होणार नाहीये आणि एका धावेने धावफलक पुढे जाते. उद्या मात्र एक पर्वणी असेल. नाईट बॉक्सच्या क्रिकेटच्या रामनगर येथे ओपनच्या टुर्नामेंट आहेत मित्रांनो. 2 दिवस असतील. 16 संघ खेळणार आहेत. तर जर कोणाला खेळायचं असतील तर निश्चितच रामनगर येथे मनोज घरत, विनायक घाणेकर यांना संपर्क साधायचा आहे. हा चेंडू चाललाय फाईन लेगच्या डोक्याच्या वरून. 1 बाउन्स, चौकार, सीमा पार. चेंडू झालाय फरार. धावा मिळतील 4. पंचांचा इशारा येतोय चौकार. दणदणीत येतोय. कल्पेश मात्र हाहाकार माजवतोय. 3 षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि धाव संख्या धावफलकावर तब्बल लागल्यात 27 धावा. कल्पेश वालंज, ज्वाला खडकाली संघाचा हा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर. यंदाचा परफॉर्मन्स खरोखर निलेश आऊट झाल्यानंतर मात्र दारोमदार घेऊन खेळणारा हा खेळाडू आज मात्र आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. प्रथम फलंदाजीसाठी येतोय. सलामीची जोडी आला होता. गिरीश बाद झाल्यानंतर सर्व दारोमदार मात्र त्याने आपल्या खांद्यावर घेतली आणि षटकार चौकारांची आतिषबाजी तो स्वतः करतोय. रिव्हर्स अटेंड षटकार आपण त्याच्या मार्फत पाहिलं गेलंय आणि चांगल्या 12 चेंडू आणि 19 धावावर तब्बल खेळत आहे. आमचे साथी स्कोरर जितेश बावकर निश्चितच चांगले स्कोरर आहेत आणि यूट्यूब मार्फत आम्हाला सहकार्य करतात ते ड्रीम 11 चे खेळाडू. त्यांचे सहर्ष स्वागत. लाईटमॅन साठी खूप खूप शुभेच्छा. कारण हे भव्य दिव्य मैदान सजवलंय ना, त्याला 4 चांद लावलेत. ते हे नयन रम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळते. डे नाईट स्पर्धा करायची ठरवली होती. जेव्हा कानावर हे शब्द पडले तेव्हा एक मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. कसे होतील ते सामने, कसा असेल देखावा आणि आज मात्र पाहायला मिळतोय. हार्दिक पारंगे, आपण कुठे असाल तर जयेश बावकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. हार्दिक पारंगे स्टेजवर यायचंय. स्टेजवर हार्दिक पारंगे. तर वैयक्तिक परिणामी संघाकडून ना कोण आहे? विशाल बडे, नाम बडे. हा मात्र रिव्हर्स अटेंड होतोय. जातोय कव्हरच्या डोक्यावरून चेंडू पॉइंटच्या दिशेने. कणकणी षटकार.
बाबा रे बाबा, खणखणीत रामदेव बाबा पतंजली षटकार, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, दिमागदार खेळ करतोय, रिव्हर्स अटेंड करतोय, वारंवार खेळीला वारावर प्रति हल्ले केले जातात, चढवलं जातोय आणि आता मात्र हेवी जर होतोय तो म्हणजे कल्पेश वालंज. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेनं चाललाय चेंडू, वन बाउन्स ट्रॅव्हल होतोय, सेकंड धावासाठी प्रयत्न निश्चित केला जाईल आणि जोवर मात्र चेंडूची फेकी होईल तोवर मात्र 2 धावा सहजरित्या मिळवल्या जातील आणि 2 धावेने धावसंख्या वाढली जाते. 35 धावा, 35. तर निश्चितच मारण्याचा बेत पूर्णतः फसलाय, चेंडू चाललाय डोक्यावरून. प्रत्येक चेंडू आपण जर कलाटणी देऊन खेळण्याचा प्रयत्न केला तर मात्र गोलंदाज मात्र अप्रतिम दर्जाचा आहे. तो एकदा चुकी करेल, 2दा चुकी करेल, पण वारंवार चुकी करणार नाहीये. आपल्याला खेळावं लागेल, सरळ हाताने शॉट खेळावे लागतील, मोठे फटके आणावे लागतील. या नागोठणे असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत, निश्चितच मला त्यांची नावं घ्यायची आहेत. भरपूर मेहनत आणि हा चाललाय फाईन लेगच्या डोक्याच्या वरून चेंडू चाललाय, गौरव आहे, चुकी होणार नाहीये. जल्लोष बघा, आनंद बघा वणी गावाचा. धन्यवाद धन्यवाद. निश्चितच तुमचं टाळ ढोल ताशे वाजत राहो, पण थोडं तुम्हाला थांबवतोय मित्रांनो आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय. 16 चेंडू 27 धावा मात्र स्वतःच्या वैयक्तिक खात्यामध्ये जोडल्या गेल्या. त्या मात्र कल्पेश, मोठा विकेट, मोठा मासा गळायला लागलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय. कोण आहे हा बॅट्समन? कोण आहे? मारण्याचा बेत पूर्णतः फसला जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. ओम मस्कर, ओम बटस्वा. हा हा तर ओम मस्करला खेळावं लागेल. मगाशी एक षटकार आणला होता, जान टाकली होती, आता ती जान टाकावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील. जिंकायचा असेल तर यशाची पराकाष्ठा करावी लागेल. मारण्याचा बेत पुन्हा फसला जातोय ओम आणि 3 षटकांचा खेळ, 4 षटकांचा खेळ समाप्त होते आणि याची पुढची समालोचन मी निश्चितच आमचे दादाश्री यांना विनंती करतोय की त्यांनी करावं. धन्यवाद. तर 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. आपण पाहतो या स्कोअर बोर्डवर, त्यावेळेला आपल्याला 35 धावा स्कोअर बोर्डवर लागलेल्या दिसतात. मात्र सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायचं झालं तर आपल्याला निश्चितच कल्पेश वालंज याचं नक्कीच नाव घ्यावं लागेल. 16 चेंडू आणि 27 धावांची चांगली उपयुक्त खेळी त्याने केली होती. या वेळेला मात्र मुन्ना बडेकरून अपेक्षा आहे. प्रथमेश कदम याच्या हातामध्ये चेंडू आहे, वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय आणि संघाकडून मात्र 5वे षटक या ठिकाणी पाहायला मिळते आणि खूप सुंदर फलंदाजी करावी लागेल. मुन्नाला अजून सुद्धा आपलं कौशल्य पणाला लावावं लागेल, कारण जर हा सामना आपण जर पराभूत झालो तर नक्कीच फार वाईट परिस्थिती येणार आहे. मात्र यावेळेला मुन्ना हवेत खेळतोय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु मात्र त्यांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही. या वेळेला मात्र सेकंड धाव मात्र मुन्नाने पाहिलं की चेंडू येणार नाही, तोपर्यंत आपण या क्रीजमध्ये पोहोचू शकतो आणि नक्कीच विचार केला की सेकंड धावेसाठी त्यांनी कॉल केला ओमला आणि 2 धावा पूर्ण केल्या. पहिल्या चेंडूवर मात्र प्रथमेश कदम
याला 2 धावांसाठी फटकारले गेले. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार करताना या ठिकाणी चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्ताना जाऊन बिसावतोय. 37 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. 5वं षटक प्रगती पथावर आहे. वणी संघ तसं जर पाहायला गेलं तर आंबेगर संघाचे खेळाडू आणि वणी संघाचे खेळाडू याच्यामध्ये फक्त एक खेळाडू मला त्या ठिकाणी दिसतोय. एक मुरावाडीचा खेळाडू आहे. त्याच्यामध्ये अजून नजर फिरवायला लागेल. परंतु मात्र वणी आणि आंबेगर यांच्यामध्ये हा संघ स्थिमित झालेला आहे. या वेळेला मात्र उंचावून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत 2 धावा निश्चित पूर्ण करणार आहेत. त्या ठिकाणी मला वाटतं केदार त्या ठिकाणी होता, परंतु मात्र निश्चितच या ठिकाणी ओव्हरथ्रो होता, परंतु मात्र तेवढ्याच गतीने त्या ठिकाणी गौरव येतोय आणि चेंडू कलेक्ट करतोय. मात्र पुन्हा एकदा कल्पेशला 500 रुपये दादाकडून त्याला स्कॅनर द्यायला पाठव. कल्पेश वालन्स याला दादाकडून 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी येतोय, परंतु मात्र आपला स्कॅनर द्यावा लागेल. त्यांना आपल्याला 500 रुपये पाठवले जातील. काय झालेलं आहे झालेत ना. काय विचार काय आम्हाला नीटचं काही समजलं नाही. फलंदाजाच्या राईट अँगलकडे जर आपण पाहायला गेले तर 2 पेक्षा जास्त फलंदाज राहू शकणार नाही. दरम्यान हा येतो नो चेंडू आणि नक्कीच हा फ्री हिट असणार आहे. क्रिकेटचा एक नियम आपण पाहतो या ठिकाणी आणि त्याचा वापर या ठिकाणी पंचांनी केलेला आहे आणि दरम्यान हा चेंडू नो ठेवलेला आहे. दरम्यान असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नेट. हा चेंडू फ्री हिट. मात्र एक जीवदान मिळणार त्या ठिकाणी मुन्नाला, कारण जर हा फ्री हिट नसता तर मुन्नाची खेळी संपुष्टात आली असती. आणि नक्कीच जर खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर या ठिकाणी 41 धावा धाव फलकावर लागतात. 41 प्रथमेश. मात्र फ्री हिट चांगला कव्हर केलेला आहे त्यांनी. या वेळेला मात्र धिरकावून देते. चेंडू आहे हवेत. राजामाले चेंडूच्या खाली आणि मात्र चेंडू विसावतो वाघाच्या गुहेत. या ठिकाणी कमांड आपल्याला खालू पाहिजे आणायला लागतील. धन्यवाद मित्रांनो. उद्या येताना या नाशिक बाजाच्या सोबत एक खालू बाजा पण आणा, म्हणजे फार सुंदर मेल जमून येईल. मात्र तुमच्या उत्साहाला दाद देतो आम्ही, मात्र तुमच्या आनंदाला सलाम करतो आम्ही, कारण ही स्पर्धा अजूनही या ठिकाणी रंगतदार आहे. की मात्र तुमच्यासारखे हौसी प्रेक्षक या ठिकाणी आहेत, हौसी खेळाडू या ठिकाणी आहेत. आणि म्हणून तर मयूर मैदानामध्ये येतोय. मुन्ना बडे या खेळाडूला मात्र एक जीवदान प्राप्त होते. 2 चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहेत. 41 आयकॉन प्लेअर आहे या संघाचा मयूर हेंडे. प्रथमेचा सामना करेल. या वेळेला मात्र यॉर्कर पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी, मात्र केदार काय क्षेत्ररक्षण करतोय, क्या बात है. मात्र जीव ओतून दिलेला आहे वणी संघाच्या खेळाडूंनी या सामन्यांमध्ये. जेवढं संघ मालकाचं साथ आहे तेवढेच खेळाडूंचा उत्साह आहे. संघ मालक आपण पाहतो या ठिकाणी किशोरजी मांडलूसकर आणि अरुणजी घोगरे साहेब यांचा हा संघ या ठिकाणी वणी कमी नाही कोणी असं म्हणायला हरकत नाही. मात्र यावेळेला पुन्हा एकदा मुन्ना बडे जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. मात्र त्या ठिकाणी गौरव आहे आणि गौरवची नेहमीच कामगिरी गौरवास्पदच असलेली आहे.
यावेळेला पुन्हा एकदा त्या ठिकाणी रनआउट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मयूर हेंडे आणि मुन्ना बडे. तर 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि आपण पाहतोय 5 षटकाआखर धावफलक जर विचार केला तर या ठिकाणी 44 धावा धाव फलकावर या ठिकाणी लागत आहेत. शेवटचं षटक येणं बाकी आहे, मात्र शेवटच्या षटकामध्ये सुद्धा चांगला खेळ जर केला तर मगाशी आपण जर पाहायला गेलो 44 धावा धाव फलकावर येत आहेत. आपण जर पाहायला गेलं तर ज्यावेळेला पृथ्वी आणि पारस या संघाचा खेळ चालू होता त्यावेळेला शेवटच्या षटकामध्ये तब्बल 20 ते 22 धावा चोपल्या गेल्या आणि नंतर मात्र चांगली धावसंख्या उभारली गेली आणि खऱ्या अर्थानं मात्र तीच धावसंख्या त्यांना विजयासाठी कारणीभूत ठरली, कारण तीच धावसंख्या पार करता आली नाही समोरच्या संघाला. या वेळेला मात्र मयूर हेंडे हा आयकॉन प्लेअर आहे. खरं तर गोलंदाजी हा त्याचा प्रमुख अस्त्र आहे, परंतु आज मात्र त्याला फलंदाजी सुद्धा करून दाखवावे लागेल, कारण आपल्या संघाला त्याची गरज आहे आणि आपल्या संघासाठी तो उपयुक्त कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. मात्र यावेळेला गौरव पाटेकर हा मात्र गोलंदाजी मार्कडे येतो. वैयक्तिक पहिलं षटक हाताळणार आहे आणि संघाकडून मात्र शेवटचं षटक हाताळणार आहे. आजच्या या पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे, म्हणजे 8वा सामना आहे जो आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील वणी या संघाचा हा दुसरा सामना, त्याचबरोबर एसटी कंस्ट्रक्शनच्या फेरीतील सुद्धा हा दुसरा सामना. एसटी कंस्ट्रक्शन पहिला सामना गमावलेला आहे आणि वणी फायटर्स मात्र पहिला सामना दिमाखात जिंकून या ठिकाणी 2 हात करत आहे, तो मात्र एसटी कंस्ट्रक्शन या संघासमोर. तर गौरवला पाहतो आपण या शेवटच्या षटकामध्ये 44 धावा धाव फलकावर आहेत. या वेळेला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न केला होता राम विलास, या ठिकाणी राम विवेकात्मक या ठिकाणी कामगिरी करतोय आणि खऱ्या अर्थानं रोखून ठेवते. मग अशी एक विवेक घासे या ठिकाणी आपण पाहायला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हा सुद्धा विवेक आहे, परंतु त्याला पुढे मात्र राम लागलेला आहे आणि जिथं राम आहे तिथं काहीच कमी नाही आहे. तर आपण पाहतोय गौरव पाटेकर पहिल्या चेंडूमध्ये मात्र 1 धाव मोजतोय. यावेळेला मुन्नाला स्ट्राईक कडे यायला मिळते, ही चांगली गोष्ट आहे. मुन्ना मात्र ठोकतोय फुलटॉस चेंडू आणि मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र हा येतोय घणाघाती प्रहार, षटकार आणि बोलबाला करतोय आपल्या बॅटचा मुन्ना आणि मात्र फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. या ठिकाणी मात्र 6 धावांनी या ठिकाणी झेप घेतलेली आहे. 51 धावा धाव फलकावर लागत आहेत आणि अजूनही 4 चेंडू या षटकातील येणं बाकी आहेत. गौरवचा हा चेंडू जर पाहायला गेला तर फुलटॉस पद्धतीचा माहेरचा आहेर दिला होता आणि त्याचा फायदा या ठिकाणी घेतलेला मुन्नानी. मुन्ना बडे पुन्हा एकदा खेळतोय, मात्र त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षकाचं नीटचं लक्ष नसावं. मात्र यावेळेला मयूर हेंडेची या ठिकाणी चपलाई पहा. यावेळेला मात्र तुषार बडेच्या क्षेत्ररक्षणाच्या जाल्यातून सुद्धा चेंडू जातोय, परंतु मात्र चांगला कव्हर त्या ठिकाणी केलं जातोय आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी पुन्हा एकदा मुन्ना बडे आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय. मात्र धावून जर दबला असेल, कदाचित विचार करत असेल की या 3 चेंडू मध्ये एखादा जरी प्रहार आला तरी मात्र 60 ही धावसंख्या आपल्या आवाक्यात येऊ शकते, की जेणेकरून वणी संघासमोर आपण एक आव्हान उभं करू शकते. मात्र 3 चेंडू शिल्लक, धावसंख्या मात्र 53, 3 बाद 53 पाहतोय. मात्र कल्पेश नंतर या मुन्नाने मात्र डंका केलेला आहे. मुन्ना भाई MBBS. यावेळेला मात्र हा चेंडू इशारा काय येतोय माहित नाही, परंतु मात्र चेंडू मात्र या ठिकाणी मिसिंग होतोय. जर हा प्रहार जर झाला असता तर नक्की दुसरा षटकार या ठिकाणी आपला पाहायला मिळाला असता, परंतु आता मात्र 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे. धावसंख्या आपण जर पाहायला गेलो तर 53 धावा धाव फलकावर आपल्याला दिसणार आहेत. युट्यूबच्या माध्यमातून सर्व ही स्पर्धा कानाकोपऱ्यामध्ये पोचलेली आहे. यावेळेला मात्र क्या बात है, मेड विकेटच्या डोक्यावरून हा घणाघाती प्रहार, षटकार, मात्र नेत्रदीपक, क्या बात है. या वेळेला जर डीजे असता तर मात्र काय मजा आली असती. नक्कीच या ठिकाणी पुष्पा नाद करायचा नाही, झुकेगा नाही साला. या ठिकाणी जर आपण काय पाहतोय मुन्ना बडे अजूनही 1 चेंडू आपल्यामध्ये आहे आणि या 1 चेंडूचा समाचार काय घेत आहे. धाव संख्या 59 आपण धाव फलकावर पाहतोय. 3 बाद 59. मात्र एक आव्हान उभं केलं वणी संघासमोर, ते मात्र या मुन्नानं आणि मुन्ना ठोकतोय. 1 धाव तर निश्चित प्राप्त होणार आहे. दुसऱ्या धावासाठी मयूर जातोय का
तुषारचं गचाल क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते, पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा या ठिकाणी मात्र शेवटच्या चेंडूवर 2 धावा वसूल करतो मुन्ना बडे. मात्र धावसंख्या 61 फॉर 3 लॉस आणि 62 धावांचं आव्हान पुन्हा एकदा वणी संघासमोर ठेवलेलं आहे, ते मात्र एसटी कंस्ट्रक्शन. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर खूप चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारलेली आहे. वणी संघाला सुद्धा आश्चर्य वाटलं असेल की बघता बघता 61 धावा धाव फलकावर कधी लागलाय कळलंच नाही. फार मोठे मोठे फटके पाहायला मिळाले नाही तरी सुद्धा धावा वाढल्या. मात्र काना मागून आला मुन्ना आणि तिखट झाला या ठिकाणी. मात्र फटक्यांची आतषबाजी शेवटच्या षटकामध्ये. मी मागाशी म्हटलं होतं की जे षटक ऋत्वी आणि पारस संघाने केलं होतं प्रमोदच्या माध्यमातून ते षटक या वेळेला मात्र करतोय तो मात्र मुन्ना बडे. 13 चेंडू 28 धावा या ठिकाणी मुन्ना बडे याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि खऱ्या अर्थात चला लगेच आपण क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. मात्र यावेळेला वणी संघाच्या या ढोल ताशांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत केलं जाते आणि त्यांचा जो आत्मविश्वास आहे, जो हौसला आहे तो वाढवला जातोय. कारण 61 धावा जरी झाल्या असल्या तर ज्यांनी धावा केल्या तर त्यांच्यावर पलटवार आपल्याला सुद्धा करता येऊ शकतं. तशी फलंदाजी या ठिकाणी आपल्याला त्यांच्यामध्ये आहे याची पूर्णपणे त्यांना खात्री आहे. त्याच्यामुळे जर पाहायला गेलं तर या ठिकाणी प्रथमेश कदम, केदार कदम, त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर तुषार बडे, राजा माली अशी फार सुंदर फलंदाजी शेवटपर्यंत बहरलेली आहे त्यांची. त्याच्यामुळे फलंदाजांची कमतरता नाही. मात्र गोलंदाज या ठिकाणी एसटी कंस्ट्रक्शनचे कुठल्या पद्धतीने मारा करतात याकडे बरंचसं लक्ष या ठिकाणी प्रेक्षकांचं लागलेलं आहे. शेवटचा सामना असला तरी मात्र प्रेक्षक अजूनही या सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत. तर मी चलतोय, माझे साथी कॉमेंटेटर्स या ठिकाणी राहुल ताडकर. धन्यवाद. धन्यवाद. घेऊन जातोय मैदानाच्या दिशेनं जिथं रंगला जातोय चित्त थरारक सामना. तर सलामीची जोडी मैदानात येतोय तुषार बडे आणि प्रणय तेलंगे. प्रणय तेलंगे मॅन फ्रॉम वणी. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. एक देखणं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक लाडला मात्र आता बॅटिंगची संधी मिळाली नाहीये. मयूर हिंडे आयकॉन प्लेयर आहे आणि त्याचा प्रमुख अस्त्र आहे ते म्हणजे गोलंदाजी. आणि गोलंदाजी त्याला करावी लागेल, संघर्ष करावा लागेल, संघर्षमय परिस्थिती जखडून ठेवावा लागेल. कारण 36 चेंडूमध्ये 62 धावा तब्बल हव्या आहेत. मोठे फटके आणावे लागतील, हात खोळावे लागतील, चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, खेळावं लागेल आपल्या सांघिक खेळसाठी. चांगल्या पद्धतीचे आयोजन आणि नियोजन आपण पाहतो नागोटनीय क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत. NAPL म्हणजे नागोटना क्रिकेट असोसिएशन प्रीमियम लीग ज्याला पाहिलं जातं 2024 स्टार्ट. थँक्यू. तर प्रणय तेलंगे सलामीला आलाय. उजव्या हाताचा हा फलंदाज वणी गावाला बिलॉंग करतो. निश्चितच कित्येक सामने त्याने गाजवलेत. आता मात्र प्रणयला हात खोळावे लागतील. पहिल्यापासूनच मोठे फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. कारण पॉवरचा खेळ आहे, कारण पॉवर प्ले स्टार्ट आहे. 2 षटक मात्र पॉवर प्लेचे मिळतील आणि त्याच्यामध्ये हाणामारी करावी लागेल. हॅवी ओव्हर लागेल गोलंदाजाला. 2:30 वाजले तब्बल. मित्रांनो त्वरित जास्त वेळ घेऊ नका. पंचांना पार केलंय, चेंडू टाकलंय. मारण्याचा बेत पूर्णतः फसला जातोय. चेंडू अपील केली जाते पण तटस्थ पंच अपील फेटाळली जाते.
पहिला चेंडू मात्र मार्गस्थ होतोय. चांगली गोलंदाजी म्हणेल. टप्पा पडल्यानंतर मात्र खाली राहिला चेंडू. काहीच समजण्याच्या आत मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाते. मुन्ना बडे तिकडे काही चुकी करत नाहीये. अतिशय सुरेख विकेट किपिंगचं नजराणा आपल्याला मुन्नाकडून पाहायला मिळते. तर मात्र प्रणयला हात खोलावे लागतील, प्रहार करावे लागतील, हल्ले चढवावे लागतील. मारण्याचा बेत अपूर्णता फसलाय. चेंडू पुन्हा एकदा गुडलेन्स वरून उडाला जातोय आणि चेंडूच चांगली सांगता केली जाते. काहीच समजलं नसावं. कल्पेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाजी तर अप्रतिम दर्जाची झाली, पण गोलंदाजी अप्रतिम दर्जाची करतोय. आपल्या संघासाठी एक वाकडण्या जोग गोलंदाजी मात्र कल्पेशच्या द्वारे पाहायला मिळते. कल्पेश टू प्रणय. पुन्हा एकदा वारंवार चुकी करतोय प्रणय. 3 चेंडू झालेत आणि तिन्ही चेंडूवर बिंदी गेंद आले, म्हणजे डॉट चेंडू खेळलाय. तिन्ही चेंडू निर्धाव चेंडूची सांगता केली ती मात्र कल्पेशनं. आता मात्र चांगली कामगिरी करतोय एस.टी. पाटील कंट्रॅक्शनचा संघ. 62 धावांना प्रत्युत्तर करायचं असेल तर हातावर षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. अफलातून फलंदाजीचा नजराणा पेश करावा लागेल. आता डान्सिंग ग्राउंड झालाय. चेंडू मात्र स्क्वेअर लेगला जातोय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू पोहोचला जातोय. जोवर क्षेत्ररक्षण फील्ड करेल तोवर मात्र सहजरित्या एक धाव पूर्ण केले. प्रणयचे वैयक्तिक खातं उघडलं जाते तर सांघिक खेळाचं श्री गणेशा होतोय. एका धावेनी धावसंख्या वाढली जाते. धावफलकावर जर पाहिलं ना तर निश्चितच एक धाव लागली जाते. आता येतोय आंबेगड गावाची आणबाण शान ज्याच्याकडे पाहिलं जाता. निश्चितच कोहिनूर किंग आहे. जेव्हा जेव्हा मॅच मध्ये रंगत वाढायचा असेल तेव्हा नाव एकच मुखात येतं, तो म्हणजे आहे तुषार बडे. तुषारला बनावा लागेल हुशार आणि धावांचा पाऊस पाडावा लागेल. आपण नागोटना प्रीमियम लीगचा जेव्हा विचार करतो तेव्हा 3 नावं प्रामुख्याने समोर येतात. ते एक म्हणजे नवाज खान, तुषार बडे, द्वारकानाथ भोय. कारण त्यांना NPL गाजवलंय, गाजवतात आणि गाजवत राहतील. कल्पेश टू तुषार. हो हो, स्लोवर चेंडू टाकला होता. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, नेत्रदीपक गोलंदाजी. काय जशास तसा प्रत्युत्तर. बड़े नाम हो तो क्या हुआ, हम भी किसी से कम नहीं. दमखम दाखवतोय गोलंदाज कल्पेश वालांज, मॅन फ्रॉम ज्वाला खडकाली. तुषारला मात्र हुशार बनावा लागेल. या चेंडूवर मात्र मोठा प्रहार करावाच लागेल. पुढे एवढं मारण्याचा प्रयत्न हलक्या हाताने केलाय. चुकी करतोय मयूर, चुकी करतोय. काय गरज होती का फटक्याची? एक्स्ट्रा धाव मिळाली नसती. पण काय क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण. जर हा चेंडू अडवला गेला नसता तर निश्चितच 3 धावा एक्स्ट्रा मिळाल्या असत्या किंवा 4 धावा सुद्धा एक्स्ट्रा मिळाल्या असत्या. आणि धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जातात. आता 2 धावा घेतल्या आणि धावसंख्या धावफलकावर लागल्यात 2. एक षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 2, तब्बल 2 धावा. काय गोलंदाजी, कंजूस मारा. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक मयूर हेंडे, आयकॉन प्लेयर. याच्याकडून अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे. कारण आपण का आयकॉन दिलं जातं. आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करावी लागेल, पण तुषारला मात्र हुशार बनावं लागेल. आपण सुद्धा एक आयकॉन पेक्षा कमी नाही आहे. प्रत्येक आपण पाहिली असेल तुषारची बॅटिंग सोनारशी धाटाव इथे झालेली. 12 चेंडू 20 चेंडू 50 धावा. यंदाच्या मोसमात जर पाहिलं तर निश्चितच तुषार बडेने मात्र हंगाम गाजवलाय. मोठ्या मोठ्या स्पर्धामध्ये अधिराज्य गाजवलंय आणि त्याला आता खेळावं लागेल आपल्या संघासाठी, आपल्या संघ मालकासाठी.
आणि आपल्या नावासाठी आपल्या गावासाठी डंका वाजवावा लागेल. हल्ल्यावर प्रति हल्ले चढवावे लागतील. षटकार चौकारांची आतिषबाजी करावेच लागतील. मयूर तुषार आता मात्र चाललाय चेंडू. स्क्वेअर लेग डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय आणि धावसंख्या एकने वाढलाय आणि एका धावेने धावसंख्या वाढली जाते. 3 धावा. प्रणयला मात्र हात खोलावे लागतील. आपण का सलामीला आलोय? प्रथमेश आणि गौरव सारखा खेळाडू असून सुद्धा मला का संधी दिले आणि त्या संधीचं सोनं करता प्रत्येकाला येणं गरजेचं आहे. प्रणय फक्त एका धावेवर खेळतोय. तेच ना आपण आता विचारू. मयूर हेंडे आणि उंच हवेत झेल का आणि क्षेत्ररक्षण येईल का? पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नसावा आणि मुन्ना बडेने तो प्रयत्न सुद्धा केला नाहीये आणि चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यशस्वी होतोय. आयकॉन गोलंदाजी मात्र अप्रतिम दर्जाची करतोय. मैंदार मयूर हेंडे आता पुन्हा एकदा चुकी करतोय की काय आणि विकेटचं पतन होतोय. काय क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण आणि बाद होतोय. प्रणय बाद होतोय. चुकी करतोय, वारंवार चुकी करतोय. कल्पितचं चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि तंबूत पाठवलंय ते प्रणयला आणि त्याची जागा घेण्यासाठी येते हँडसम पर्सनॅलिटी असणारा वणी गावाचा हा चिरंजीव म्हणजे प्रथमेश कदम. कबड्डीचा बादशाह तर आहेच पण क्रिकेटवर त्याचं प्रेम आहे. आणि खेळावं लागेल. आपल्या गावाचे संघ आहे. निश्चितच संघ मालक भरपूर आशा असेल प्रथमेश कडून. किशोर मांडलुसकर सर असतील, श्री अरुण घोगरे सर असतील. दोन्ही वणी गावाचे आहेत, दिग्गज आहेत. आपल्या मुलांवर प्रेमासाठी ही घेतलेली टीम मात्र आता खेळते आणि त्यांचा आनंद द्विगुणित करतोय. मयूर हेंडेला खेळावा लागेल. चांगली गोलंदाजी करतोय. अचूक लाईन लेनला चेंडू पडल्यावर कलाटणी घेतोय. कट होतोय चेंडू. काहीसा व्हेरिएशन पाहायला मिळतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू पडला जातोय. विचार केला होता फास्ट चेंडू येईल पण चेंडू येतोय स्लोअर पद्धतीनं. प्रथमेशची बॅट मात्र आधी फिरली जाते. तर निश्चितच मयूरचा पुढील चेंडू. वा काय गोलंदाजी केले. मी का आयकॉन आहे. मी दाखवून देतोय दमखम. शेतकातीला शेवटचा चेंडू येणं गरजेचं आहे. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करते पण शेवटचे चेंडू कसं हाताळते हे महत्वाचं असतं. आपण 5 चेंडू काय केलं ते महत्वाचं नसतं पण शेवटचा चेंडू जो चांगला हाताळतो ना तो खरा गोलंदाज असतो. एक रन दिले आणि एक विकेट सुद्धा मिळवलाय म्हणजे 5 चेंडूवर तब्बल फक्त 1च धाव आले. पणीचा खेमा मात्र पूर्ण शांत आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय. नरेश पाटीलला चुकी करतोय पण षटक क्रमांक 2 समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पाहिल्या तर निश्चितच 3 धावा धावफलकावर लागले जातात आणि यापुढील या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 1च धाव दिले. आयकॉन मी का खेळतोय मयूर हेंडे आणि यापुढील समालोचन करतील आमचे परम मित्र भाऊ प्रमोदजी चौगले. धन्यवाद. तर सामन्याचा निकाल काय लागेल माहित नाही परंतु कदाचित जर या वेळेला एसटी कंस्ट्रक्शन हा सामना जर जिंकतोय ना तर मला वाटतं या ग्रुपचे जे संघ आहेत त्या झोपू शकणार नाहीत. उद्याचा दिवस येणार असा की जर या वेळेला वणी संघ जर या ठिकाणी पराभूत होतोय तर मात्र या ग्रुपमध्ये एक नाही जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होणार आणि जो संघ हारेल तो घरी जाणार. त्याच्यामुळं हा सामना एवढा महत्वाचा आहे. तो या ठिकाणी चारही बाजूला आपण पाहतोय तर वणी संघाचे जे शिलेदार आहेत ते शिलेदार संघर्ष करताना दिसतात. मात्र 2 षटक यावेळेला चांगला हाताळला गेलाय.
2 षटकांमध्ये जर आपण धावसंख्या पाहायला गेलो तर 3 धावा धाव फलकावर येतात आणि दोन्हीही षटक पॉवर प्लेचे. या पॉवर प्ले मध्ये एक गडी गमावलेला आहे, परंतु तुषार सारखा खेळाडू मैदानावर असताना सुद्धा त्याला जखडून ठेवणं सोपं नाही आणि ही किमया या ठिकाणी दोन्हीही फलंदाजांनी यावेळेला साधलेली आहे. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर कल्पेश आणि मयूर याने सुंदर षटक हाताळलं. पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन तुषारसाठी आणि झेल हवेत. काय होतं या ठिकाणी कल्पेश, मात्र प्रयत्न जबरदस्त एफर्ट या ठिकाणी होता. मात्र या वेळेला जर नक्की जर एखादा ड्राईव्ह केला असता तर नक्कीच कदाचित हा झेल हातात आला असता, परंतु मात्र चांगला प्रयत्न या ठिकाणी केला होता. रमेशजी पारांगे जेव्हापासून या ठिकाणावर आले, कालच नानी या ठिकाणी गेले होते, परंतु आज आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा आराम घरी न करता या वेळेला मात्र या मैदानाकडे वळले. क्रिकेटचे खरे चाहते आहेत. एक धाव मात्र या चेंडूवर मिळते. नक्कीच कल्पेश पुन्हा एकदा पराकाष्ठा करतोय. या शेवटच्या सामन्यामध्ये मात्र बरीचशी चर्चा केली जाते, एकमेकाशी खेळाडूंसोबत चर्चा केली जाते, त्याच्यामध्ये वेळ जातोय. आणि तुम्हाला सांगतो की जर आपण 25 मिनिटाच्या आत जर 5वें षटक पूर्ण केलं नाही तर मात्र 6व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलमध्ये वाढवावा लागेल. मात्र यावेळेला ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. काय करणार तरी काय फलंदाज की यावेळेला प्रत्येक चेंडू अगदी न चुकता पडतोय आणि यावेळेला मात्र मुन्ना चांगली संधी सोडतोय. प्रथमेशला खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हे जीवदान आहे. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर तुषारच्या अति घाई झाली, परंतु यावेळेला मात्र नशीब बलबत तर दिसते. परंतु मात्र चेंडूचा विचार करतोय आपण तर मात्र चेंडू परफेक्ट ब्लॉकरमध्ये टाकण्याचा प्रयत्न होते कल्पेशचा. कल्पेशने ज्या कल्पकतेने फलंदाजी केली तेवढीच हुशारीने या ठिकाणी गोलंदाजी सुद्धा करतोय. कारण आपण जी फलंदाजी केलेली आहे ती जर वाया गेली तर आपल्या फलंदाजीला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून मात्र यावेळेला कल्पेश मेहनत घेतोय आणि त्याचे संघ सहकारी त्याला चांगली साथ देतात. तर पुन्हा एकदा कल्पेश प्रथमेशसाठी या ठिकाणी पुन्हा एकदा थोडासा शॉर्टपिच प्रकारचा चेंडू होता, परंतु मात्र जर चेंडूची गती पाहिली तर उत्तम दर्जाची, परंतु चेंडूची उंची पाहिली तर मात्र थोडासा खाली राहिला होता चेंडू. त्याच्यामुळे प्रथमेशला हा चेंडू खेळताना जमलं नाही आणि दरम्यान विसावला चेंडू. बाकीची कामगिरी मात्र या ठिकाणी विकेट किपरने पूर्ण केलेली आहे. मुन्ना बडे याने सुद्धा आपल्या संघासाठी बडी कामगिरी केलेली आहे. या वेळेला मात्र आपण जर पाहायला गेलो कल्पेश याच्यावर मात्र मदार, कारण हवेत आहे चेंडू, त्या ठिकाणी साहिल आहे आणि साहिलच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि प्रथमेशची खेळी मात्र संपलेली आहे. प्रथमेश मात्र आला होता 1 डाऊन, मात्र या वेळेला त्याची खेळी संपुष्टात येते आणि दुसरा हदरा वणी या संघाला बसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी साहिल मात्रेकडून पाहायला मिळते आपल्याला. कोणतीही चूक मात्र यावेळेला केली नाही आणि कोणतीही चूक त्यांच्या संघाला परवडणारी सुद्धा नाही. यावेळेला मात्र विचार करतोय की वणी संघाला कसं आपल्याला पराभूत करता येईल. मात्र वणी संघ खुंखार आहे, वणी संघ हट्टी आहे आणि वणी संघ परफॉर्मन्स करण्यासाठी सज्ज आहे. दोन्हीही खेळाडू यावेळेला डावखुरे मैदानामध्ये आपण पाहतोय. राजा माले आयकॉन प्लेअर वणी संघाचा, मात्र वणी फायटर संघाचा हा आयकॉन प्लेअर नक्कीच फायटिंग या ठिकाणी करणार आहे आणि त्याला साथ मिळणार आहे तुषार बडेची. तुषार बडेची एक खासियत आहे, तो ज्यावेळेला मैदानात उतरतो त्यावेळेला सर्व षटक संपेपर्यंत तो फलंदाजी करण्यामध्ये जास्त स्वतःला गुंतवून ठेवतो. या वेळेला मात्र काय चेंडू होता. राजा मालेने या वेळेला मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूची दिशा जर पाहिली तर थोडीशी ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू होता आणि उत्तम दर्जाची त्या ठिकाणी गती त्याला दिली होती आणि स्लोवर पद्धतीने टाकलेला चेंडू राजा मालेच्या बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान निर्धाव चेंडू आपण पाहतो 10 फलकावर 10 धावा 6. हो क्या बात है, काय वेग आहे. आणि तिसरं षटक समाप्त होतोय आणि षटकाची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या आहे ती 2 बाद 6 6. 2 षटकांमध्ये कल्पेश मोजतोय फक्त 5 धावा आणि 1 विकेट आणि 27 धावा स्वतःने बनवलेल्या आहेत. क्या बात है. विचार विनिमय होतोय. 3 षटकांमध्ये 6 धावा धाव फलकावर लागणं आश्चर्यचकित करणारी नक्कीच गोष्ट आहे. कोणी सांगितलं की न पाहता आपण सांगावं की वणी संघाने 3 षटकांमध्ये फक्त 6 धावा केल्यात, नक्कीच कोणाचाही विश्वास बसणार नाही.
मात्र या ठिकाणी विनंती करण प्रेक्षकांना खेळाडूंना की ज्या ज्या ठिकाणी आपण खुर्च्या आहेत की नाही त्या खुर्च्या आपण तिथून जेव्हा सोडाल त्यावेळेला खुर्ची इकडे घेऊन यावी, कारण ती पुन्हा एकदा आम्हाला उचलावी लागेल. तेवढं मात्र सहकार्य आपण द्यावं अशी आपणाला विनंती करतोय की ज्या ठिकाणी आपण बसलात, ज्या ठिकाणी आपण आराम केलात आणि आरामामध्ये ही स्पर्धा आपण पाहिलीत, हा खेळ आपण पाहिलात, त्यासाठी आपण एवढं योगदान तर नक्कीच देऊ शकता. जिथून आपण उठाल ती खुर्ची घेऊन आपण या पॅव्हेलियन मध्ये यावं. या वेळेला मात्र चेंडू ठोकतोय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना दिसतंय, मात्र पुन्हा एकदा धडपडतोय. 2 धावा तर निश्चित या ठिकाणी प्राप्त. नो चेंडू आहे का मनीष? मनीष सिंग मॅन फ्रॉम कानिफनाथ. या वेळेला मात्र 2 धावा मिळतात. फ्रेट नक्कीच 2+1 म्हणजे 3 धावा मिळतील आणि धावसंख्या पोहोचणार आहे ते मात्र 9 या धावसंख्येवर. चौथं षटक आहे आणि चौथ्या षटकामध्ये धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचलेली आहे. हा चेंडू जर पाहिला असता तर एक चेंडू झाला असता तर नक्कीच 2 धावा धावफलकार वाढले असता. मात्र चेंडू न होता हा फ्री हिट मात्र मिळणार आहे. या चेंडूवर विकेट मात्र मिळणार नाही. मनीष सिंग मात्र सुरुवात आपली चुकीची करतोय, मात्र कमबॅक करावा लागेल. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. त्या ठिकाणी साहिल म्हात्रे चेंडूचा चांगला अंदाज घेतला आणि त्या ठिकाणी चेंडू कलेक्ट केलेला आहे. उत्तम दर्जाचा क्षेत्ररक्षणाचा नमुना या ठिकाणी आपला पाहायला मिळतोय तो साहिल म्हात्रे यांच्याकडून. तर पुन्हा एकदा एकाच धावेची भर या ठिकाणी आपला पाहायला मिळते. राजा मालीला अजून सूर गवसलेला नाही, कारण पहिल्या षटकामध्ये पहिल्या मॅच मध्ये सुद्धा जर आपण पाहायला गेलो तर राजा माली थोडासा अपयशी ठरला होता. मात्र यावेळेला त्याच्या समोर आव्हान फार मोठं आहे आणि यावेळेला संघाला त्याची गरज आहे. नक्कीच त्यावेळेला त्याचा परफॉर्मन्स त्याला वाढवायला लागणार आहे. मनीष सिंग क्या बात है, या ठिकाणी सुंदर अपील थोडीशी होती, परंतु मात्र चेंडू काय गेला, मात्र यष्ट्याच्या वरून गेला चेंडू. अन्यथा मात्र नक्कीच यष्ट्याचा भेद घेतला असता. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. मनीष सिंगला जर पाहायचं झालं तर आपण पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी त्याला दिली गेली नव्हती. या संघाकडे जर आपण पाहायला गेलो एसटी कंस्ट्रक्शन कडे तर सगळी एसटी जी आहे ती सगळी गोलंदाजांनी भरलेली आहे आणि फलंदाजाची मात्र फली थोडीशी कमी आहे, पण त्याने कमी जाणू दिली नाही. आणि मात्र राजा माली ठोकतो. यावेळेला मात्र जातो सीमारेषा बाहेर. षटकार गजर होतोय मात्र यावेळेला ढोल ताशांचा. सोळा धावसंख्या या षटकारा बरोबरच आपल्याला पाहायला मिळते. मात्र राजा माली यावेळेला मात्र आपले खांदे मोकळे करतोय आणि नक्कीच एक आक्रमकता स्वरूप या ठिकाणी दाखवतोय. अजूनही एक खंबा फलंदाज येणं बाकी आहे. केदार 15 चेंडू आणि 46 धावा. 15 चेंडू आणि 46 धावा. मनीष सिंग मात्र यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक त्याच दिशेने जातोय, घणाघाती प्रहार करतोय आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार या ठिकाणी तो राजा मालीच्या बॅटमधून. क्या बात है, कमान डीजे, कमान ताशा बाजा. राजा माली राजा सारखा या ठिकाणी होते आणि धीर सोडलेला नाही. यावेळेला 14 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे आपल्याला पाहतो आहे आणि 22 धावा मला वाटतं धावफलकावर लागत आहेत. 14 चेंडू आणि 40 धावा. जर या दोन्ही चेंडूवर जर घणाघाती प्रहार जर या ठिकाणी राजा खेळतोय तर मात्र नक्कीच या वेळेला विचार करायला भाग पाडणार, नवे भाग पाडलेलेच आहे. कारण हा सामना जवळजवळ
आपल्या हातात आलेला आहे असं वाटत असेल एस टी कंस्ट्रक्शन संघाच्या खेळाडूंना, परंतु परिस्थिती नक्कीच बदलू शकते. जर राजा मालीचा राजासारखी फलंदाजी या ठिकाणी झाली तर मात्र नक्कीच परिस्थिती बदलू शकते. पुढील चेंडू या षटकातील 5वा चेंडू, मात्र हॅट्रिक या ठिकाणी होतोय का? हा आणि षटकारांची हॅट्रिक. तेरा चेंडू 34 धावा. धाव फलकावर या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर 28 धावा धाव फलकावर लागत आहेत. मात्र राजा मालीचं वादळ उठलेलं आहे आणि आयकॉन प्लेयर कोणाला म्हणतात हे त्याने दाखवून देतोय. जोपर्यंत राजा आहे तोपर्यंत मात्र बाजा आमचाच वाजणार याची खात्री आहे वणी संघाला. मात्र मनीष सिंग या वेळेला मात्र मनसुबे उधलवून टाकलेले आहेत त्यांचे, आणि हा जर षटकार येतोय तर मात्र 12 चेंडू आणि 24 धावा असं या ठिकाणी समीकरण राहणार आहे. या वेळेला मात्र 3 षटकारांच्या साह्याने मात्र हाता मात्र हवेत आहे चेंडू. झेल होतोय का? मात्र हा झेल किती महत्वाचा आहे आणि टिपला जातोय. क्या बात आहे. राजा मालीसाठी किशोर मांडुसकर कडून 3 षटकारासाठी 500 आणि 3 षटकार राजा माली यांनी खेचले. किशोर मांडुसकर संघ मालक या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक घोषित करतात. परंतु मात्र काय दुर्दैव, या ठिकाणी राजा माली आपली खेळी संपुष्टात येतोय आणि चांगला सुंदर झेल त्या ठिकाणी पकडला गेलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं. उंचावरून गेलेला चेंडू या ठिकाणी आपल्या जाल्यामध्ये अडकवला आणि नक्कीच या चेंडूवर एक महत्वपूर्ण असा बली मिळवलेला आहे आणि राजा मालीला बॅक टू पॅव्हेलियनचा रस्ता या ठिकाणी दाखवलेला आहे. परंतु मात्र येणारा फलंदाज आपण जर पाहतो तो आहे केदार कदम. जिंकण्यासाठी 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता आपण पाहतोय आणि मात्र यावेळेला खरी मदार आहे ते मुन्ना बडे आणि दमखम दाखवायचा आहे केदार कदम. दोन्ही हे डावखोरे पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण पाहतोय, परंतु चांगला झेल या ठिकाणी टिपला गेला. कारण हा जर झेल सुटला असता की नाही तर नक्कीच मॅच सुद्धा आपल्या हातातून सुटल्याचं या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. मात्र जर आपण गोलंदाजांच्या बाबतीत जर विचार केला तर मुन्ना बडे या ठिकाणी गोलंदाजीसाठी मार्ककडे रवाना होतोय आणि गोलंदाजी मार्ककडे रवाना होताना मी मात्र माईक सोपवतोय राहुल ताडकरकडे. धन्यवाद दादा. तर निश्चितच वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 5वं षटक हाताळण्यासाठी येतोय मुन्ना बडे. आणि स्ट्राईकला कोण आहे तर मात्र सर्वांचा आवडता बिग फॅन ज्याची लोक आहेत, फॅन फॉलोअर्स ज्याच्याकडे भरपूर आहेत, असा मात्र तुषार बडे. एकाच गावाचे 2 कोहिनूर हिरे मात्र एकामेकास प्रत्युत्तर देत आहेत. कोण कोणावर भारी पडणार येणारी वेळ ठरवेल. निश्चितच मुन्ना बडे राईट आर्म वर विकेटने मारा करतोय. पहिला चेंडू एक्सप्रेस वाईट बरकटला जाते. उजवी एसटी सोडून जाणाऱ्या चेंडूला पंच मात्र 1 धावेची शिक्षा ठोठावतात आणि 1 धावेने धावसंख्या वाढली जाते. धाव स्कोरबोर्डवर पाहिलं चाललंय 29 धावा. 3 विकेटचं पतन झालंय. मुन्ना आता मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने मधून छेदून काढलाय. खणखणीत सुपर डुपर चौकार. लाजवाब स्ट्रोक. चेंडू आलाय स्लॉट मध्ये, पाठवलाय प्लॉट मध्ये. चेंडू चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. वाजवा रे वाजवा. धन्यवाद 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 मित्रांनो. 11 चेंडू 29 धावा. ही मात्र हाणामारी खर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी झाली होती. नंतर धुवाधार फलंदाजी पाहायला मिळते. एक पर्व गोलंदाजांनी गाजवलं तर एक पर्व मात्र फलंदाज गाजवतात आणि स्क्वेअर चेंडूची सांगता होते. वारंवार चुकी करतोय मुन्ना. दडपणाखाली गोलंदाजी करतोय. दडपणातून बाहेर यावं लागेल. आत्मविश्वास वाढवावा लागेल. स्वतःवर कॉन्फिडन्स सेल्फ कॉन्फिडन्स वाढवावा लागेल. मुन्ना पुन्हा एकदा वारंवार चुकी करतोय. दडपण आहे. मानसिक परिस्थिती मात्र मानसिक संतुलन आणि शांततेत खेळावं लागेल. डोक्यावर बर्फ तोंडामध्ये साखर ठेवावी लागेल. शांत चित्तेने खेळ खेळावा लागेल.
यावेळेला जर आपण पाहायला गेलो तर मुन्ना ऑस्टमच्या दिशेने मारा करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुषार बडे याला निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तुषार बडे असा खेळाडू आहे की त्याला तुम्हाला बाद केल्याशिवाय पर्याय नाही. चेंडू फिरला जातोय, एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातील का? प्रतीक लाड माघारी परतावतोय. तुषार बडेला एकच धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते, वदरली जाते. 36 3 विकेट लॉस. 10-26 10 चेंडू 26 धावांची गरज असेल. मुन्नाला करून दाखवावा लागेल. केदार येतोय स्ट्राईकला. वणी गावाचा हा एक आक्रमक फलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जातं, उजवा खेळू शकतो आणि डावकुरा सुद्धा खेळू शकतो असा 2-in-1 खेळाडू. उंच हवेत चेंडू फसला जातोय. विकेटचं पतन होईल का? तू नाही का मी नाही, कॉल नाही. ही मॅच क्रिकेटच्या परिभाषेत जर म्हटलं तर पकडो कॅच जीतो मॅच. ही कॅच नाही मित्रांनो, मॅच सोडलीत की काय येणारी वेळ तुम्हाला दाखवेल ही कॅच होती का मॅच. जर आपल्याला जिंकायचं असेल तर अशा कॅचेस पकडावे लागतील. चांगल्या सोपं निश्चितच. थँक्यू रोहित दास चिकू. चालेल. मुन्ना बडे एका धावेने धावसंख्या वाढली असेल पण एक जीवदान मिळालंय केदारला. हो मारण्याचा बेत फसलाय पण चेंडू पुन्हा एकदा सरसावतोय. स्वैर चेंडूची सांगता होते. एका धावेने शिक्षा ठोठवली जाते, एका धावेने धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते 38 धावा. 9 चेंडू 24 धावा. बॅटची हलकी एज लागली जाते आणि विकेटचं पतन मोठा मासा गळाला लागला जाते. हेच प्रयत्न होते. स्वैर गेले तरी चालतील पण मोठा मासा गळाला लावण्यासाठी ही हुलकावणी होती. मी का स्वैर टाकत होतो त्याची प्रचिती देतोय मुन्ना बडे. जीत की उम्मीद है तो हासिल भी होगी, जीत की उम्मीद है तो हासिल भी होगी, कुछ पल बाद में कदमों में मंजिल भी होगी. तर निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आणि येतोय त्याची जागा घेण्यासाठी गौरव पाटेदार. आठ चेंडू 24 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3 धावा त्यांना खर्च करावे लागतील, मारावे लागतील, हल्ल्यावर प्रतिहल्ले चढवावे लागतील, चौकारांची अतिशबाजी करावी लागेल, चौकारांची षटकारांची बहुचार करावी लागेल. जिंकायचं असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे ना, त्यामध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि गौरवकडे ती क्षमता आहे. आतापर्यंत 8 चेंडू टाकलेत मात्र मुन्नाने. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. मुन्ना टू गौरव. काय खोदून काढलाय. ब्रह्मास्त्र होता जरूर पण हेलिकॉप्टर उडवला. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न निश्चित असेल पण निश्चितच एका धावेवर समाधान मानावा लागेल आणि एका धावेने धावसंख्या वाढली जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 39 39. 7 चेंडू 23 धावा. 7 चेंडू 23 धावा. आता मात्र अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल तर हात खोलावे लागतील केदारला आणि पुन्हा एकदा झेल. विकेटचं पतन. मोठा मासा गळाला लागला जातोय. यासाठी चक्रव्यूह रचला होता, यासाठी मी स्वेर चेंडू टाकत होतो आणि अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली. जरूर 9 चेंडूंचा खेळ मी केलाय पण गोलंदाजी मध्ये अप्रतिम दर्जेदार विकेट घेतलाय. तुषार बडेला माघारी परतवलाय, त्याच्यानंतर मात्र केदारला माघारी परतलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आता येईल कोण. विशाल बडे येईल का?
निश्चितच आलाय, आमचं लक्ष नव्हतं. निश्चितच विशाल बडे एक थोडी हसण्याचा प्रयत्न, पण निश्चितच क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 6 चेंडू आणि तब्बल 23 धावांची गरज असेल. तुषार बडे, विशाल बडे, राजा माळी, हा बॉलर कोण दादा? बॉलर ऋषिकेश, ओनर ऋषिकेश पाटील ओनर आहेत. 6 चेंडू आणि तब्बल 23 धावा. पंचांचा इशारा येतोय, स्वैर चेंडू जातोय, एका धावेची शिक्षा ठोठावली जाते आणि धावसंख्या मात्र एकाने पुढे जाते. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. 22 उंच हवेत झेल काळी क्षेत्ररक्षण येईल का? आणि सुरेख झेल, चुकी नाही होणार. चुकला तो मुकला आणि चुकला त्याला ठोकला. आपण चुकला तर जर अजून जोरकस फटका मारला असता तर निश्चितच मिड विकेटच्या वरून हा खणखणी षटकार आला असता, पण आपली ताकद अपुरी पडली आणि त्याचं विकेटचं पतन होतंय आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय राम विवेक आणि त्याचे फॅन फॉलोअर्स मात्र सगळे बसलेले आहेत. आर्यन आहे, प्रतीक आहे, प्रतीक म्हणतोय ह्या धावा त्याच्यासाठी काही नाही आहेत. आणि निश्चितच राम विवेकने मात्र आम्हाला भरपूर वेळा धूल चारले, त्यामुळे राम विवेक मोठं नाव आहे, खेळू शकतो. 5 चेंडू 22 धावा, मोठे फटके आणावे लागतील. काय वाटतंय दादा तुला, काय होईल या मॅचचं समीकरण? तर आपण जर पाहायला गेलो तर या वेळेला मात्र संधी आहे एसटी कंस्ट्रक्शन संघासाठी, कारण अजूनही 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे आणि तलाची फलंदाजी या ठिकाणी चालू आहे. त्याच्यामुळं नक्कीच एसटी कंस्ट्रक्शन संघाला जास्त संधी आहे असं मला वाटतंय. या वेळेला मात्र निर्धाव चेंडू जातोय. 4 चेंडू 21 धावांचा जर विचार केला या वेळेला तर नक्कीच 4 मोठे फटके खेळावे लागतील. कार्लोस ब्रेथवेट आपल्याला व्हावा लागेल. नक्कीच ऋषिकेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. ओहो, या वेळेला मात्र शॉर्टपिच प्रकारचा चेंडू होता, एक संधी होती मोठा फटका खेळण्याची, परंतु त्यावेळेला मात्र साहिल चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतोय. आणि आत्ता मात्र 3 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. यामुळं नक्कीच आपण जर पाहायला गेलो तर या वेळेला एसटी कंस्ट्रक्शन हा संघ या ठिकाणी विजयाच्या उंबरठ्यावर आहे. जर उलट सुलट काही झालं नाही, जर कदाचित या ठिकाणी 9 चेंडू किंवा वाईट चेंडूचा या ठिकाणी मारा जर झाला नाही तर षटकाराने फरक पडणार नाही. 3 चेंडू 20 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ऋषिकेश मात्र खांद्यावर मदार घेतली, मालक आहे, मात्र या वेळेला खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हिंमत दाखवली या मर्दानं आणि मोठं आव्हान घेऊन उचललेलं आहे. या वेळेला मात्र हवेत आहे चेंडू, साहिल आहे. कदाचित हा जर फटका उन्हाच्या वातावरणामध्ये जर असता की नाही राहुल तर हा फटका बाहेर गेला असता, परंतु या वेळेला मात्र फटके बाहेर जाणार नाहीत, कारण वातावरण जर पाहायला गेलं. मी प्रेक्षकांना विनंती करतो मित्रांनो, तिथनं खुर्च्या एक एक जर आणलात तर बरं होईल. आपण त्याच खुर्च्यांमध्ये आपण बसलेला होता, स्थानापन्न झालेला होता, मात्र उठताना मात्र आपण खुर्ची तिथेच ठेवून आलेला आहात. हा, या ठिकाणी मात्र आमचे मित्र चिकू या ठिकाणी मात्र खुर्च्या घेऊन आलेल्या आहेत. तर जवळजवळ हा सामना या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर एसटी कंस्ट्रक्शनच्या दिशेने झुकलेला आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी चांगलं कॉम्बिनेशन केलं त्याचं.
आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर यावेळेला विजय संपादन करण्याचा प्रयत्न होतोय आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी राहिलेला असेल. तर खऱ्या अर्थाने जर आपण पाहायला गेलो तर हा विजय ऐक्याचा आहे, हा विजय निश्चयाचा आहे, हा जिद्दीचा विजय आहे. ओंकार या वेळेला मात्र झेल पुन्हा एकदा हवेत. नरेश पाटील क्या बात आहे, सुंदर झेल आणि नक्कीच विजयश्री प्राप्त केलेली आहे. बघा आज तर या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर सुंदर आजचा दिवस या ठिकाणी झालेला आहे.